रक्षाबंधनसाठी माझ्या नणंद माझ्या घरी येणार होत्या. बऱ्याच दिवसानंतर त्या येणार होत्या. मी मस्त त्यांच्यासाठी बासुंदी बनवली होती. त्यांनी आल्याच रक्षाबंधन सेलिब्रेट केलं. ह्यांना राखी बांधली. त्यानंतर मी त्यांच्या अहोंना म्हणजे माझ्या नंदोई भाऊंना राखी बांधली. माझ्या नंदेनी मला गिफ्टसुद्धा दिले आहे. इट वॉज अ परफ्यूम डे फॉर मी. माझ्या चुलत भावाने आणि माझ्या नंदेनी दोघांनी मला परफ्यूम गिफ्ट केलेला आहे. माझ्या नंदेनी कस्टमाइज दिलेलं होतं आणि माझ्या भावानी मला बेला विटाचे परफ्यूम्स दिलेले आहेत. थँक्स टू बोथ ऑफ देम. ओम नमस्ते गणपतये तुमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि तुमेव केवलं कर्तासि तुमेव केवलं धर्तासि तुमेव केवलं हर्तासि तुमेव सर्वं रक्षगणाध्यक्ष रक्षत्रैलोक्य रक्षक. एकीकडे सत्यनारायणाची पूजा चालू असताना दुसरीकडे आम्ही आमचं रक्षाबंधन केलेलं आहे. माझा आतेभाऊ आणि चुलत भाऊ दोघांनाही मी राखी बांधली. फारच उत्साहाचं वातावरण झालेलं होतं घरात. रात्री प्रसाद घरी आल्यानंतर आम्ही फोटो सेशन केलं राखीचं. अचानक डायनाउटला बाहेर जायचं ठरलं. व्हेन्यूचा जास्त विचार न करता फिनिक्स मिलेनियम ठरवलं, म्हणजे तिथे सगळेच ऑप्शन्स अवेलेबल राहतील. पण वीकेंड आणि रक्षाबंधन असल्यामुळे भयंकर गर्दी होती आणि ह्यांना 45 मिनिट्स लागलेले आहेत पार्किंगसाठी. तोपर्यंत आम्ही निघून गेलेलो होतो आणि फूड कोर्टला वी वर एक्सप्लोरिंग ऑप्शन्स. आमच्या युगांचं खाण्याकडे कमी आणि खेळण्याकडे जास्त लक्ष दिसत होतं. त्याचं अट्रॅक्शन तर फन सिटी, हॅमलीज वगैरे सगळीकडेच फिरत होतं. तुम्ही बघू शकता किती मरणाची गर्दी इथे. त्यानंतर प्रत्येकाच्या आवडीनुसार मी ऑर्डर्स दिल्या, कलेक्ट केल्या आणि सगळ्यांनी छान डिनर केलं आणि आमचा युगू डेझर्ट घेऊन बाहेर निघायला तयार झाला. हॅपी रक्षाबंधन. थँक्स फॉर वॉचिंग.